समर्थ. मंगळवारी हनुमान जन्मोत्सव आहे, त्यानिमित्त आपल्याला काय सेवा करायची, काय नैवेद्य अर्पण करायचे तुम्हाला मी ते सांगते. तुम्ही ते नक्की करा. 5 चपात्यांचा, घी लावलेल्या चपात्यांचा तुम्ही चुरा करायचा आहे आणि तो चुरा तुम्हाला मंदिरात नैवेद्य म्हणून अर्पण करायचा. तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटा. सोबत तुम्हाला हनुमानाला चमेलीचं तेल, सेंदूर, रुईच्या पानांची माळ, विड्याच्या पानांची माळ ही अर्पण करायची आहे. त्यांना प्रसाद म्हणून मोतीचूरचे लाडू, 11 लाडू तरी अर्पण करा, 5 अर्पण करा, नक्की अर्पण करा. लाडू ते प्रसन्न त्यांना एक खूप छान आहे. सोबत कायोगिरी त्यांना अर्पण करा. जर तुम्हाला तेल वाहता आलं तर तेल वाहा, शक्य असेल तर. नाही तर तिथे ते काही लोक समेत टाकायचं तर समेत सोडा तरी चालेल, किंवा त्यांच्यावर वाहता आलं तर खूप उत्तम आहे, छानच राहील. मारुती मंदिरासमोर किंवा हनुमान मंदिरातच तुम्ही म्हणेन मी बसूनच इथे मारुती स्तोत्र की हनुमान चालीसा एकदा किंवा 7 वेळा तरी नक्की वाचा आणि रामाची स्तोत्रही एकदा वाचा. आणि हां, एक माळ तरी जयराम श्रीराम जयराम श्रीराम एक माळ नक्की करा. कारण की हनुमानाला प्रिय काय? श्रीरामांची तुम्ही जेवढी सेवा त्यांच्यासमोर बसून करता